नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 बघितला होता. तर आजच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला बघायचं आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल द ॲक्यूट अँगल्स आर इन रेशो 4:5. फाइंड द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन. तर काय सांगितलेलं आहे, तर एक राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलचं मेजरमेंट कसं असतं, राईट अँगल ट्रायंगल असा असतो आणि इथं असतो 90चा अँगल, 90 डिग्रीचा. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक 90चा म्हणजे दोन कोणते असणार, ॲक्यूटच अँगल असणार. तर दोन ॲक्यूट अँगलचा रेशो आहे 4:5. तर 4:5 तर आपण रेशोला कसं लिहिणार आहोत, 4x आणि हा 5x. आणि ट्रायंगलच्या पॉस्ट्युलेटनुसार आपल्याला ह्या रेशोवरून दोन्ही अँगल्सचं मेजरमेंट डिग्रीमध्ये काढतील आणि डिग्रीमध्ये काढल्यानंतर त्याचंच कन्वर्जन आपण रेडियनमध्ये करणार आहोत. कसं करणार आहोत, 90 डिग्री प्लस 4x प्लस 5x इज इक्वल्स टू 90 इज इक्वल्स टू 180. कारण ट्रायंगलच्या सगळ्या अँगलची जर सम केली तर त्याचा आन्सर 180 येतं आहे, आपल्याला माहितीच आहे. तर हे आन्सरमध्ये नाही, फक्त समजण्यासाठी इथं काढलं होतं. तर आपण लिहू इथे सोल्युशनमध्ये इन राईट अँगल ट्रायंगल. In right angle triangle, the two acute angle are in ratio 4:5. Therefore, we can write, therefore, first angle is first angle is 4x and second angle is 5x. Now by triangle postulate, ट्रायंगलच्या पोस्ट्युलेटनुसार काय लिहिणार आहोत आपण, 4x प्लस 5x प्लस तिसऱ्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे, कारण राईट अँगल ट्रायंगलचा एक अँगल 90चा असतो हे आपल्याला माहिती आहे. तर तिसरा 4x प्लस 5x प्लस 90 डिग्री इज इक्वल्स टू 180. फाईन 4 9x प्लस 90 इज इक्वल्स टू 180. काय लिहिणार आपण पुढे, 9x डावीकडे ठेवणार, उजवीकडे लिहिणार आपण 180 मायनस 90. 9x इज इक्वल्स टू 90 डिग्री, x इज इक्वल्स टू 90/9, दॅट इज x इज इक्वल्स टू 10. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. तर आपण काय करणार आहोत, आता जे 4x लिहिलेलं आहे तर एक्सची व्हॅल्यू आपण टाकून देऊ आणि आपल्याला दोन अँगल मिळतील. त्याच अँगलचं कन्वर्जन आपण रेडियनमध्ये करू, आपला क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. आपण एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे, तर आपण कसं लिहिणार आहोत आता, नाव फर्स्ट अँगल इज 4x, दॅट इज मग काय लिहिणार 4 इंटू एक्सची व्हॅल्यू 10, दॅट इज 40 डिग्री. फर्स्ट अँगल आपल्याला 40 डिग्री मिळाला आणि दुसरा अँगल 5 इंटू एक्सची व्हॅल्यू 10, दॅट इज 50 डिग्री. तो फर्स्ट अँगल मिळाला आपल्याला 40 डिग्री, सेकंड मिळाला 50 डिग्री आणि थर्ड माहिती आहे तो 90 डिग्रीचा आहे. देअरफॉर थर्ड अँगल इज 90 डिग्री. Now we convert degree measures into radian measures. फर्स्ट अँगल इज 40 डिग्री. 40 डिग्रीचं कन्वर्जन आपल्याला रेडियन मेजरमध्ये करायचं आहे. कसं लिहिणार आपण, π/180. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, 2 to the 4 2 9 18, दॅट इज 2π/9 रेडियन. सेकंड अँगल 50 डिग्री इंटू π/180 काय होणार, 5π/18 रेडियन. थर्ड अँगल इज 90 डिग्री, दॅट इज काय करणार आपण, π/180 ने त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. 0 0 cancel, 9 to 18, pi upon 2 radian.
अशा प्रकारे दोन अँगल आपल्याला काढायचे सांगितले होते ॲक्यूट अँगल्सचे मेजर डिग्रीमध्ये, ते सुद्धा काढलेत आपण. आणि सगळ्या अँगल्सचं जे काही मेजर आहे डिग्रीमध्ये त्याचं कन्वर्जन आपण रेडियनमध्ये करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला इथे त्याचं कन्क्लुजन लिहायचं आहे. कसं लिहिणार आपण लिहिलं आहे द अँगल्स ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल इज 40 डिग्री, 50 डिग्री, 90 डिग्री अँड इन रेडियन 2 पाय अपॉन 9 रेडियन, 5 पाय अपॉन 18 रेडियन, पाय अपॉन 2 रेडियन. इथं लिहायचं राहिलं अँड इन रेडियन लिहायचं राहिलं होतं. कळायला पाहिजे कशात आहे म्हणून. तर धन्यवाद. तर अशा प्रकारे जर तुम्ही सॉल्व केलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी कमेंट करा. थँक्यू.